नमस्कार मंडळी. चला तर आर-केस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे सोडवडा भाजी. तर घरात कुठलीही भाजी नसताना तुम्ही अगदी झटपट ही भाजी बनवू शकता. चवीला खूप सुंदर लागते. अगदी नॉनव्हेजच्या तोडीस तोड ही भाजी होते. त्यामुळे एकदा नक्कीच सोडवड्याची भाजी बनवून पहा. तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण पारंपरिक रेसिपीज मी नेहमीच टाकत राहते. तर आता इथे आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे अगोदरच. तर यामध्ये लसूण, आलं आणि कांदा व्यवस्थित काळा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता इथे डाळसुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे. खरपूस डाळ भाजून घ्यायची. डाळसुद्धा व्यवस्थित भाजल्या गेली नाही तर पांढरा मसाला होण्याची शक्यता असते. खोबरंही व्यवस्थित भाजून घेतलं. त्याचबरोबर खसखस इकडे भाजून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला हिरवे जे आपण सोडवडा करणार आहोत तो वडा बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, मिरची तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. चवीपुरते मीठ घालायचे. हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सुरुवातीला आपल्याला न पाणी घालताच बारीक करून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी घालून याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. जेणेकरून एखादा तुकडा मिरचीचा किंवा जाडसर राहिलं तर ते व्यवस्थित बारीक होतं. आता इथे पुन्हा एकदा पाणी घालून व्यवस्थित मी बारीक तयार करून घेतलं. एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आता पुन्हा एकदा मिक्सरचं भांडं लागणार आहे. तर आता तुमच्याकडे दुसरं असेल तर तुम्ही तसंही ठेवलं तरीसुद्धा चालेल. पण मी आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा मसाला ग्रेव्ही तयार करून घेणार आहे. तर सर्वात पहिले जे कडक आहे ते खाली टाकायचं. तर खोबरं आणि डाळ मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्ही जर सुरुवातीला कांदा टाकला तर तुमचा मसाला व्यवस्थित आणि बारीक निघणार नाही. त्यामुळे कांदा आपल्याला लास्टला टाकायचा आहे. वरतून आपण घेतलेली खसखस भाजून घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला जे आहे ते काढून घ्यायचं आहे. आता इथे मिक्सरला मी न पाणी घालताच सुरुवातीला आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे. नंतर अर्धा ग्लास पाणी घातलं. यामध्ये लागेल असं पाणी आपल्याला घालून व्यवस्थित याची काय म्हणतो आपण ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. इथे ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे. तुम्हाला लाईटमुळे जास्तच म्हणजे पांढरट वाटत असेल, पण कलर खूप सुंदर येतो भाजीला. आता इथे बनवून घेतलेली ग्रेव्ही, आलं लसूण पेस्ट, हळद, हा आहे किचन किंग मसाला, घरगुती मसाला आणि जो काही आहे तो काळा मसाला घेतलेला आहे. तर आता इथे कढई गॅसवरती ठेवली. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कढईमध्ये तेल घालायचं. तेलामध्ये मी इथे कुटून घेतलेली आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. हवं असल्यास तुम्ही तुमच्याकडे एकदम बारीक तयार केलेली असेल तीसुद्धा घातली तरीसुद्धा चालेल. पण मी कधीही भाजीमध्ये जाडसर थोडीशी आलं लसूण पेस्ट घालते, त्याने खूप छान चव येते. आता इथे आपण हे सर्व मसाले तेलामध्ये घालून घेणार आहोत. आता तुम्ही यामध्ये एखादा मसाला वाढवला तरीसुद्धा चालेल किंवा कमी केला तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. हे सगळं व्यवस्थित आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं. मीठसुद्धा इथेच टाकून घेतलेलं आहे. वरतून आपल्याला ही बनवून घेतलेली ग्रेव्ही जी आहे ती यामध्ये टाकायची आहे. तर आता ही भाजी खूप घट्ट करायची नसते आणि यामध्ये आपण डाळ घातलेली आहे, त्यामुळे थोड्याशा ग्रेव्हीमध्ये सुद्धा खूप घट्ट भाजी होते. आता इथे पहा, छान असं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आपल्याला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही जी आहे ते मसाल्यामध्ये फ्राय करून घेतली. पाहू शकता इथे आपल्या ग्रेव्हीचा सुद्धा कलर किती सुंदर आलेला आहे. आता तेल पूर्ण अब्जॉर्ब झालेलं आहे. आता इथे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर थोडंसं गरम पाणी करून वेळ झाल्यामुळे थोडं थंड झालं आहे. तुम्ही अगदी उकळतं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, कारण तुम्हाला जर तर्हेबाज भाजी बनवायची असेल तर कधीही भाजीमध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही. हे मी तुम्हाला तर्हेची प्रत्येक भाजी बनवताना सांगत असते, कारण जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर व्यवस्थित आपल्या भाजीला कट येत नाही. आता वरतून आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता इथे भाजी उकळेपर्यंत आपल्याला इकडे बेसन पीठ आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यासोबत आपण इथे घेतलेलं आहे बनवून घेतलेली मिरचीची प्युरी,
हळद आणि 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम बेसन पीठ थोडक्यात आपण घेतलेलं आहे. तर आता ही 5 माणसांना पुरेल इतकी भाजी अगदीच होते. आता मी नेहमीच्याच रेसिपीज दाखवते, तर 4-5 माणसं व्यवस्थित खातील इथपर्यंत आपल्या रेसिपीज असतात. आता हे बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून तुम्हाला कशा पद्धतीने मळायचं आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. व्हिडिओ कुठेही तुम्ही पळवायचा किंवा स्किप करायचा प्रयत्न करू नका. कारण मग जेणेकरून काही छोटे-छोटे टिप्स असतात त्या म्हणजे हे होतं. तर आता इथे पीठ व्यवस्थित आपण मळून घेतलं, पण चमच्याने आपल्याला हवं तसं मळता येत नाही. त्यामुळे मी इथे हाताने सुद्धा छान असं फेटून घेत आहे. जेणेकरून एखादी गुठळी असेल किंवा एकसारखं पीठ छान तयार होतं. तर इथे मी हाताने मस्त असं पीठ तयार केलेलं आहे. आता याचे आपल्याला वडे सोडण्यासाठी हे पीठ आपलं एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. तुम्ही हवं तर यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालेल. कारण पण आम्हाला जास्त निब्बर सोडवडा आवडत नाही. त्यामुळे मी इथे थोडंसं म्हणजे पातळ केलेलं आहे. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. इकडे आपल्या रस्स्यालासुद्धा मस्त उकळी आलेली आहे आणि उकळी येऊन 2 मिनिटं मी हा रस्सा उकळून घेतलेला आहे. आता आपल्याला ही कोथिंबीर व्यवस्थित यामध्ये कालवून घ्यायची आणि हे सोडवडा आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचा आहे. तर याला दुसरं नाव डुबुक वड्यासुद्धा आहे, पण मी याला सोड वड्या एवढंच मला माहीत आहे. तर आता ह्या वड्या ज्या आहे ते आपण सोडून घेणार आहोत यामध्ये. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये सोडून घेऊ शकता. तर मी व्यवस्थित इथे सगळे वडे जे आहेत ते सोडून घेतलेले आहे. भाजीला लगेच तरी यायला लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपले वडे असे तयार झालेले आहेत. जबरदस्त. तुम्हाला जर छोट्या साईजमध्ये करायचे असले तरीसुद्धा करू शकता. पण मोठ्या साईजमध्येच ते छान दिसतात, भाजीत आकर्षक दिसतात, लागतात सुद्धा चवीला जबरदस्त. कारण आपण हिरवी मिरची घालून हे वडे बनवलेले असतात. त्यामुळे इथे मसाल्याचं हिरव्या मिरचीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि गरम गरम भाकरी जर यासोबत खायला असेल तर चव एकदम भन्नाट लागते. तर पोळीपेक्षा भाकरीसोबत ह्या भाजीची चव खूप छान लागते. इथे मी 1 मिनिट ते 1.5 मिनिटासाठी गॅस बंद केला तर पहा मस्त आपल्या भाजीला तर्री आलेली आहे. आता मी ही भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते. मस्त आणि वास तर एवढा जबरदस्त येत आहे. त्यामुळे एकदा नक्कीच बनवून पहा किंवा तुम्ही बनवली असेल तरीसुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा. तर पहा इथे मी बाजरीची भाकरी, लिंबू, कांदा आणि त्या सोबतीला आपली सोडवड्याची भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि अशाच यूजफुल रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.